विठ्ठला, पांडुरंगा, अरे हात पाय गळायला झालंय रा. अंगातनं जीव गेल्यासारखं वाटतंय. काय करावं काय बी कळना झालंय. विठ्ठला, माझ्या साऊला आता कुठं शोधू र. बाबा, धीर नका सोडू, विठ्ठलावर विश्वास ठेवा. अरे तो आहे म्हणून तर सगळं चाललंय ना. पर जाऊ आता या सगळ्यात मला तुम्हाला अशा अवस्थेत सोडून जावं लागणार आहे. आई, मला कामावर जावं लागतंय. अरे पर बघ साऊ, तिचं काय काय सासूबाई, सावळीला शोधायला आता काय माझ्या नवऱ्यानं घरी बसायचं नोकरी सोडून? काय माणसात तुम्ही. आधी नोकरी करत नव्हते तेव्हा घडाघडा बोलत होता त्यांना. आता माणूस नोकरी करतोय, पैसे कमवतोय, तर त्याला घरी बसायला सांगताय तुम्ही? अहो, कसं होणार तुम्हा माणसांचं? हे बघा, या जगात कुणाला कुणाची पडलेली नसते, कळलं काय? ज्या माणसांनी त्यांना नोकरी दिली त्यांना काय सांगायचं आपण? ते काय फुकट पगार देणार आहे त्यांना? अगं असं काय बोलतेस? काळजीपोटीच बोलतायत ना ते. अहो, आपल्याला नाही का काळजी सावळीची? पण काळजी आहे म्हणून कुणी जेवण सोडलंय का? झोपायचं सोडलंय का कुणी? मग नोकरी कशाला सोडून बसायला पाहिजे त्यांनी घरात? आधी पण सावळी सावळी सावळी, आणि तिचं लग्न झालं तरी बी सावळी सावळी सावळी. तर घरात मला काही सुख नाही बाई. पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यातलं भोग काय संपता संपना झालंय. जे काय माझ्या हातात होत ते मी केलं. आता विठ्ठला, तुझ्याच हातात आहे बघ समजा. तुझ्याच हातात आहे समजा. एकनाथ भागवत, बघरे माय, कुठे कुठे सावली एकनाथ भागवत? विठ्ठलाची निस्सिम भक्त, दिलेला शब्द पाळणारी, प्राण गेला तरी बेहत्तर, पण दिलेलं वचन पाळणारी, जबाबदारीने राहणारी, घराची काळजी घेणारी, तुमची गुणी लेक सावली एकनाथ भागवत. कुठे? बहिरे माय, ए गाप, एकदम गाप. आता फक्त मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. सावली अशी अचानक निघून गेली का? असं कोणाला न सांगता? उगाच काहीतरी कारण नक्की असेल ना? की आता मेंदळेंसारखं घराणं मिळालंय म्हटल्यावर या भैरवी वजेची काही गरज उरली नाही तुम्हाला, नाही ना? खरं खरं सांगा, माझ्यापासून पिच्छा सोडून घेण्याकरता तुम्हीच गायब केलंय ना तिला? नाही असूच शकतं असं, नाहीतर अचानक अशी चालती बोलती समजूतदार समजून उमजून वागणारी मुलगी गायब कशी होईल? आवाज तुम्ही माहित नव्हतो. आवाज तुम्ही काळजी वाटतो तिची. ते तुमच्या स्वार्थासाठी कळतं मला सगळं.
अरे मतलब या तुम्ही लोक आताही तुम्ही फक्त तुमच्याच स्वार्थाचा विचार करताय. तुम्हाला काय माझी काळजी आहे? बंद करा ही नाटक. एक लक्षात ठेवायचं आणि चांगलंच लक्षात ठेवायचं बरं का. या भैरवीने तुम्हाला तेव्हा घास भरवलाय जेव्हा तुमच्या घरात भाकरी सुद्धा नव्हती. रस्त्यावर आलेलं होतं तुमचं कुटुंब आणि तुमचा तो सतत फडफडणारा वंशाचा दिवा आहे ना, तो कधीच विझला असता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सावलीला असं लपवून ठेवाल, माझ्या ताराचं करिअर बर्बाद कराल आणि मी गप गुमान बघत राहीन? जास्त अति केलं ना तुम्ही तर सावलीच्या आणि माझ्या कराराची फाईल तुमच्या समोर ठेवीन. त्यात उधार म्हणून लिहून ठेवलेला एक एक रुपये व्याजासकट पासून करेन मी. माई माई मग तुम्ही असं म्हणताय की त्या सावळीने करून ठेवलेला पसारा आता माझ्या नवऱ्याने आवरायचा? म्हणजे तिनं करून ठेवलेलं सगळं कर्ज आम्ही फेडायचं? हे बरं आहे हो. तिनं करायचं आणि आम्ही भरायचं. पाहिलं ना बाई, तुम्ही पाहिलं ना, अशीच मांजरीसारखी सतत माझ्या संसारात आडवी येत असते ही पोरगी. बाई तुम्हाला सांगते, लग्न झाल्यापासून कधी त्या लोकांनी मला सुख दिलं नाही हो बाई. ए जयंती, झालं खूप झाला तुझा मेलोड्रामा. तुमच्या या ड्राम्याची आता सवय झालीये मला. जरा काहीतरी वेगळं करा. आता शेवटचं सांगतेय, सावली माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लवकरात लवकर सावली माझ्या समोर नाही आली ना तर पैन पै तुमच्याकडनं वसूल करीनच, पण तुमचं आयुष्यही उद्ध्वस्त करीन मी. भैरवीबाई, अहो असं करू नका हो. अहो खरं सांगतोय, आम्हासने बी आमच्या साऊची काळजीच वाटते हो. तुमची काळजी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. मला सावली लवकरात लवकर माझ्या समोर हवी आहे आणि नाही आली ना तर या भैरवीच्या तडाख्यात ना तुम्हाला कोणीच सोडवू शकणार नाही. कोणीच नाही. हॅलो. अरे ते उद्या करायचं ठरलंय ना आपलं. हां नाही रे, मी आता अरे अरे ते उद्या बघू ना आपण सकाळी. मी सबमिट केल्यात, फक्त उद्या पेपरवर सह्या घ्यायच्यात बस. हो बाय. हां बाय. काय कुठे चाललोस? या पेपरवर सारांच्या सह्या हव्यात तर तिकडे चाललं. सारंगकडे चाललंय. त्याचा फोकस आहे कामावर. तो त्याच्या सॅड झोन मध्ये. तो काय काम करणार? ऐश्वर्या, मला माहिती आहे, पण हे पेपर ऑफिशियल आहेत आणि तेवढे अर्जंट आहेत म्हणून चाललं. जा जरा. तसंही मॉमने उद्या अस्मी आणि सारंगच्या लग्नाची सुपारी फोडायची ठरवली आहे. सो जे काय साईन वगैरे ते आजच करून घे, कारण उद्यापासून सारंग कोणतंही काम करण्याच्या कॅपॅसिटीत नसणार आहे. गो. जेवढं मला कळतंय ना पोरी, तेवढ्यावरनं तुझी भाकर इट्टाने माझ्या झोपडीत लिवल्या. किती दिवस ते नाही माहित, ते मला जाणून बी घ्यायचं नाही.
तुझी जी काही कहाणी असेल ती आम्हाला नाही सांगितलीस तरी आमची काय बी हरकत नाही पुरी. पण मी एक गोष्ट सांगते तुला, तुझ्या चेहऱ्यावर का ना एक तेज आहे बाळा. असं वाटतं का तू त्या इट्टलाच्या सावलीच आहेस जणू. तुझ्या गळ्यामध्ये कापीवाणी गोडवा आहे. आपल्या समद्यांना इट्टलांनी काही ना काहीतरी हेतू ठेवून जन्माला घातलंय. आणि तू अशी अंधारात नाव गाव न सांगता राहिलीस तर तुझ्या उद्देशापासून लांब राहशील बाळा. तुझ्या जन्मामागं बी काहीतरी हेतू असेलच ना ग. तेव्हा तू तुझं हे कार्य इट्टलाच्या साक्षीनं सुरू ठेव. हे पोरी, अगं का ग असं डोळ्यात पाणी? हा, ये इकडे ये. काय झालं बाळा? खरंच विठ्ठलाची सावली आहे. अरे तुझ्या सावलीत हिनं श्वास घेतलाय र, म्हणून हिचं नाव असल सावली. साक्षात सरस्वती आहे तुझ्या लेकीच्या गळ्यात. मी एकनाथ भागवत या करारनाम्याद्वारे लिहून देतो की आजपासून माझी मुलगी म्हणजेच सावली एकनाथ भागवत हिच्या आवाजाचे सर्व हक्क मी भैरवी वझे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. तुमच्यामुळे माझ्या भावाचा जीव वाचला म्हणून तुमचे आभार मानायचे होते. नाही ठीक आहे. सावली, वाटलंच होतं. नावाप्रमाणे एखाद्या पर्वताच्या सावलीवानी मोठी आहेस तू. तू साधारण मुलगी नाही आहेस. जे आयुष्य तुझ्या वाट्याला आलंय आणि ज्या हिमतीनं तू त्या आयुष्याबरोबर लढायला लागलेस हे बघून मला तुझा अभिमान वाटतोय. पण एक सांगू, तुला जर माघारी जायचं असेल तर ठीक आहे, पण तुला इथं राहायचं असेल तर कुशाल आमच्या बरोबर राहू शकतेस. वैपुरी, माझ्या कुटुंबात माझा जीव अडकलाय. माझे आई बाबा, माझा दादा बहिणी, माझा अप्पू, सगळ्यांना माझी खूप आठवण येत असेल. मला भेटायचं त्यांना. मला कळत नाही मी काय करू.
विठ्ठलाचं नाव घे. तोच वाट दाखवल. त्या विठ्ठलाची सावलीच आहेस ना तू. जिथं जिथं विठ्ठल तिथं तिथं त्याची सावली. सावलीसाठी सोपं नसतंय शरीरापासून लांब राहणं. जिथं शरीर तिथं त्याची सावली असते. तुझी कहाणी ऐकल्यावर मला असं वाटतं का तुझं आयुष्य तुझ्यापेक्षा नियतीच्या हातात जास्त आहे. तुझ्या हातात नाहीये तुझं आयुष्य. तेव्हा कसलीच काळजी करू नको. सगळं विठ्ठलावर सोड. अगं अख्ख्या जगाचा घोर त्याला. तू कशाला काळजी करतेस? आणि असं बी तुला माघारी जायचं असेल ना तर तो काय बी करून तुला माघारी धाडलच. कारण मला वाटतंय तुझी तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यातली भूमिका अजून संपली नाही. सारंग, सॉरी. या पेपरवर सह्या हव्या होता. नाही 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 नाही, रिलॅक्स रिलॅक्स. सारंग, एक सल्ला देऊ का भाऊ म्हणून? बोल ना. सारंग, सावली आणि अस्मी या दोघांमध्ये बरोबर कोण चूक कोण हे इतक्या सहज कळणार नाहीये. सावली इथे नाहीये आणि अस्मी तिने सगळं सत्य तुला सगळं समोरासमोर सांगितलं. नाही म्हणजे तू इन्क्वायरी केलीच असेल ना. पण एक सांगू का, एक निर्णय घे आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर पड. सारंग, ही जी काय मधली स्टेज असते ना, कन्फ्युजिंग स्टेज, ही फार घातक असते. तू आईला ओळखतोस. तिला तिच्या मुलांचं वाईट झालेलं कधीही आवडणार नाहीच आहे. मॉमनी 2 दिवसाचा वेळ दिलाय ना तुला, म्हणजे तिने काहीतरी ठरवलं असेल. मला पटतं तुझं. आईला काळजी वाटते माझी. आईला वाटतं की माझं आयुष्य स्टेबल व्हावं, स्थिरता यावी माझ्या आयुष्यात. पण मग माझी इच्छा नसतानाही मी त्या व्यक्तीशी लग्न करायचं का? याचा परिणाम काय होईल कळतंय का? आयुष्यभर आपल्याला काय किंमत चुकवावी लागणार आहे लक्षात येते? हो ना, मान्य आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आईला माहिती आहे की तू सध्या कन्फ्यूज आहेस. तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस म्हणून तुझ्या वतीने ती निर्णय घेते आहे ना. सारंग, मूव ऑन हो. आणि तसंही सावली तुझं खरं प्रेम नव्हतं. आय एम सॉरी. पण हेही तितकंच खरं आहे की सावली आपल्या बरोबरीची नाही आहे. सारंग, मला मान्य आहे मी आजपर्यंत कधी तुझ्याशी या मॅटरवर बोललो नाही. फक्त चूक काय आणि बरोबर काय हेच करत राहिलो. न्यूट्रल होतो मी. पण सत्य काय आणि असत्य काय हे न समजण्यात मूर्ख नाही आहे मी. सारंग, जे वास्तव आहे ते स्वीकार. आठवणीने सह्या कर. सारंग सर, मी भैरवी माईंना खूप मानते. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा त्याच होत्या. काही कारणांनी त्यांनी मला तुमच्याशी बोलायचं नाही अशा शब्दात अडकवलंय. म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये, तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये. मला माहिती आहे तुम्ही नाराज झालात, त्यात तुमची काहीच चूक नाही आहे. पण मी तुम्हाला तुमच्या आसपास नकोय म्हणून मी जाते. मी हे घर सोडून जाते. सारंग, काळजी घ्या तुम्ही.